नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो स्वाभिमान, न्याय आणि स्त्री सन्मानाचा आढळ किल्ला. ज्या राजाने आपल्या शासन काळात स्पष्ट आदेश दिले होते, स्त्रीचा अपमान करणाऱ्याला कधीच क्षमा नाही. इतकेच नव्हे तर शत्रूच्या स्त्रीलाही माता भगिनीचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. आणि आज महिलेला भर रस्त्यावरती कपडे फाटेपर्यंत मारण्याचा अमानुष प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडतोय. हेच का महाराष्ट्राची संस्कृती? हेच का प्रशासनाची जागरूकता? समाज कोणताही असो, स्त्रीचा अपमान हा पूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उंबरवट्यावरतीच बुलढाणा जिल्ह्यातील चिखला तालुका लोणार परिसरात घडलेली ही घटना सर्व समाजाला हादरून सोडणारी आहे. एका महिलेवरती भर रस्त्यात हल्ला करण्यात आला, तिच्यावरती अमानुष मारहाण करण्यात आली, तिचे कपडे फाडण्यासारखी अमानुष वागणूक देण्यात आली आणि सभोवतालची उभ्या समाजाने भय आणि संताप आणि असह्यतेने हे पाहिलं. हा केवळ गुन्हा नाही, हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कारावरचा हा मोठा प्रहार आहे. महाराजांनी राज्यात काही कडक नियम घातले होते. ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली होती, स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा, कडेलोट, लुटालूट, छेडछाड यावरती शून्य सहनशीलता, प्रजेच्या सन्मानाचे रक्षण हे त्यावेळेस राजधर्म मानला जायचा. अन्याय करणाऱ्याला पद, जात, सत्ता काही असो शिक्षा करायचीच, शिक्षा व्हायचीच. आणि आज प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहते. तुम्ही गुन्हे दाखल करून काय करणार? ज्यांनी हे कृत्य केलं त्याला तुडवा तिथेच. महाराजाच्या दरबारात न्याय होता. आज न्याय यंत्रणा झोपेचे सोंग घेतली काय? आज न्याय यंत्रणा झोपेत आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय. प्रशासन शांत का? दोषीच्या पाठीमागे कोण आहे? आज काही नरधाम विकृत मानसिकतेचे लोक भर रस्त्यावरती महिलेचा सन्मानाने तोडतात. ही केवळ एका महिलेची वेदना नाही, हा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा सरळ अपमान आहे. आपण शिवजयंतीला फक्त मिरवणुका काढून काय फायदा? 18 पगड जातीने जयंती साजरी करून काय फायदा? त्यांचे विचार आपल्या मनात रुजले पाहिजे. शिवरायांचे तत्व आपल्या रक्तात उतरणार का? हा आता मोठा प्रश्न आहे. कारण शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असा प्रकार घडतो. जर महाराज असते तर अशा अत्याचार करणाऱ्याला काय केलं असतं? क्षणाचाही विलंब न करता कठोरातली कठोर शिक्षा केली असती. कारण शिवरायासाठी स्त्री सन्मान हा धर्म होता आणि धर्माशी महाराजांनी कधीच तडजोड केली नाही. आज समाजाने ठरवायचं आहे. एका समाजापुरतं मी बोलत नाहीये. आपण केवळ जय जयकार करणार नाही की अन्याय विरोधात उभे राहणं हे आता गरजेचं आहे. महाराजाची आपण जयंती सर्वजण साजरी करतो, पण महाराजाचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे. माझा प्रशासनाला स्पष्ट संदेश आहे. दोषीवरती तात्काळ कठोर कारवाई तर झालीच पाहिजे. स्त्रियाच्या सुरक्षेवरती तडजोड झाली नाही पाहिजे. प्रत्येक स्त्री महाराष्ट्रामधली सुरक्षित असली पाहिजे. शासनाने हे झोपेचे सोंग करून चालणार नाही. ग्रह खातं तत्पर झालं पाहिजे. महिला तुमच्या राज्यामध्ये सुरक्षित नाहीत तर तुम्ही करताय काय हा मोठा प्रश्न आहे. छत्रपतीच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती अशी घटना घडू शकते, ह्यापेक्षा दुर्दैवी घटना अजून कोणती असणार आहे? महाराजाची जयंती साजरी करायला जाणाऱ्या महिलेवरती जर अमानुषपणे मारहाण होत असेल आणि तेही कपडे फाटेपर्यंत, तर यापेक्षा दुर्दैवी घटना अजून कोणती असू शकते? हा पूर्ण परिसर बुलढाण्यामधला हादरून गेला. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की ही घटना नाही, हे केलेलं कट कारस्थान आहे. हा प्रत्येक समाजातल्या स्त्रीच्या मूल्यावरचा आघात आहे. ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायाने स्त्री सन्मानासाठी कठोर नियम केले, त्याच भूमीमध्ये आज अशा घटना घडतायत. हे लज्जास्पद आहे. कारण महाराजाचे विचार घेऊन चालणारा महाराष्ट्र, महाराजाचा विचार घेऊन चालत असतानाच महाराष्ट्र हा प्रत्येक वेळेस म्हणतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, इथून त्यांची सुरुवात होते. मग जर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असतील तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्म एकत्र आले. कारण महाराजांनी सर्व जाती धर्म एकत्र आणले. 18 पगड जातीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली, हे विसरता कामा नये. आणि आज हे असे काही कृत्य करत असतील जाती धर्माच्या नावाखाली,
तर त्याला तिथेच तुडवला पाहिजे प्रशासनाने. आणि प्रशासनाने सगळ्यात महत्वाचं कारवाई करून होणार नाही, अशांना सबक शिकवला पाहिजे. हे समाजाच्या नावाखाली असं कृत्य करूच कसं शकतात, हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पाठीमागं कोण आहे त्यालाही तुडवला पाहिजे. का तुडवला नाही पाहिजे? जर महाराष्ट्रातली स्त्री जर सुरक्षित नाहीये, स्त्रीचा सन्मान नाहीये, स्त्रीचाच जे सर्व गोष्टी आहेत ते रस्त्यावरती आणल्या जातात, तर महाराष्ट्रामध्ये अजून राहिलंय काय? जर स्त्रीच तुमची सुरक्षित नाहीये, स्त्रीचा सन्मान होत नाहीये, तर न्याय व्यवस्था, न्याय हे देणारे कुठे आहेत? आणि सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न आहे की जर तुमची स्त्री सुरक्षित नाहीये आणि जर कोणताही समाज असो स्त्री सुरक्षित नाहीये, तर तुम्ही कोणत्याही गोष्टी समाजासमोर आणून किंवा कोणताही आव आणून काहीच होणार नाहीये. आज समाज समोर मोठा प्रश्न उभा आहे. आपण केवळ उत्सव साजरे करणार का, की अन्याय विरोधात उभा राहणार? हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण उत्सव तर सरसबन महाराष्ट्र पूर्ण साजरा करतो. सर्व समाजालाही, मराठा नव्हे तर समाजालाही माझं आव्हान आहे, अशी घटना थांबवण्यासाठी जागरूक व्हा, एकजूट व्हा.